नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला 12th लेसन चालू होता पेरिमीटर अँड एरिया. लास्ट लेक्चरमध्ये आपण पेरिमीटरबद्दल बेसिक माहीत करून घेतलं आणि त्याच्यावर प्रॅक्टिस सेट सॉल्व केला होता. तर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण की तो खूप इझी टॉपिक आहे. ठीक आहे, आता आपण या नेक्स्ट आपला टॉपिक आहे एरिया. एरियामध्ये काय दोन इथे पण दोन फॉर्म्युले दिले आहे, एक स्क्वेअरचा आणि एक रेक्टँगलचा. त्याआधी आपण एरिया म्हणजे काय होते ते पहिले बघून घेऊ. आपण लास्ट याच्यामध्ये काय बघितलं, पेरिमीटर. आता पेरिमीटर म्हणजे काय म्हटलं आपण, आउटर सर्कल म्हणजे त्याची बाउंड्री बघितली होती. सर्वांचे साईडची लेंथची सम म्हणजे आपण पेरिमीटर बघितलं होतं. तेच त्याच्या आधी आपण सर्कलमध्ये काय बघितलं, सर्कलच्या याच्यामध्ये काय होऊन जाते, सर्कमफरन्स होऊन जाते. राईट, याला आपण पेरिमीटर म्हणतो का नाही, त्याचा सर्कमफरन्स म्हणतो. आता आपला एरिया, एरियामध्ये काय होते, हा जो भाग ते कव्हर केला आहे त्याला म्हणतो आपण एरिया. तसं आपला घराचा एरिया राहतो, जे जमीन राहते ना त्याला काय म्हणतो आपण एरिया. त्याच्यावर आपण घर वगैरे बांधतो, त्या घरमध्ये मग आपण जे काही सामान आहे त्याला म्हणतो व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल आता आपण एक बॉटल घेतली, बॉटल समजा अशी उभी ठेवली त्याला काय म्हणते एरिया कव्हर केला. पण बॉटलमध्ये पाणी राहिलं ते व्हॉल्यूम होऊन जाते. आणि जे काही एरिया राहतो तो राहतो 2D मध्ये. 2D म्हणजे 2 डायमेन्शनल, आणि जो व्हॉल्यूम जो राहतो तो 3 डायमेन्शनल राहतो. ठीक आहे, त्यामध्ये आता दोन फॉर्म्युले दिले. एरिया ऑफ अ स्क्वेअर काय, साईड इंटू साईड. कारण की स्क्वेअरची सर्व साईड कशी राहते, इक्वल राहते ना, म्हणून साईड इंटू साईड. साईड म्हणजे दुसरा एक फॉर्म्युला आहे, दुसरा म्हणजे तोच फॉर्म्युला आहे. साईड इंटू साईड म्हणजे ते साईड स्क्वेअर. राईट, आणखी एक फॉर्म्युला आहे दुसरा पेरिमीटरचा, एरिया ऑफ रेक्टँगल. लेंथ झाली, ब्रेथ झाली. तर फॉर्म्युला काय रेक्टँगलचा, लेंथ इंटू ब्रेथ. डायरेक्टच आहे. आणि एक कन्सेप्ट याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की याचा जो युनिट राहते, युनिट म्हणजे पेरिमीटरमध्ये आपण काय बघितलं होतं, पेरिमीटर आपण समजा स्क्वेअर घेतला. ठीक आहे, 4 इंटू काय घेत होतो आपण, 5 सेंटीमीटर जे काही येते. समजा 6 सेंटीमीटर त्याची हे असेल, साईड असेल, तर आपण काय करतो डायरेक्ट 4 इंटू 6 24 सेंटीमीटर लिहितो. पण स्क्वेअरमध्ये काय होते, युनिट आता कसं आलं, फक्त सेंटीमीटर आला. तर स्क्वेअरमध्ये स्क्वेअर येते म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर येते. ते आता मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिस सेटमध्ये सांगतो. ओके, आता आपण आपली प्रॅक्टिस सेट सुरू करू. काय प्रॅक्टिस सेट 45. फर्स्ट क्वेश्चन काय, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड द एरिया. स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा फॉर्म्युला काय बघितलं होतं आपण, साईड इंटू साईड. तर काय डायरेक्ट लिहून टाका. मग पहिले साईड इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आहे. राईट, फॉर्म्युला काय, एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला साईड इंटू साईड. इथे तुम्हाला क्लिअर होणार की त्याचं युनिट सेंटीमीटर स्क्वेअर काऊन येते. साईड काय आहे, 12 इंटू 12 144. आता सेंटीमीटर काऊन म्हटलं, हे बघा सेंटीमीटर स्क्वेअर, 12 सेंटीमीटर इंटू 12 सेंटीमीटर असंच होत आहे. 12 इंटू 12 तर आपण लिहिलं. राईट, 12 इंटू 12 144. सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर काय होते, सेंटीमीटर स्क्वेअर होणार ना. जसं साईड इंटू साईड स्क्वेअर म्हटलं आपण, तर सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणून इथं युनिट काय आहे, सेंटीमीटर स्क्वेअर नेहमी. असा आपला फर्स्ट क्वेश्चन झाला. खूप इझी क्वेश्चन होता. राईट, आपण इझी वेनी बिलकुल सॉल्व्ह केला. आता आपण आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आपला सेकंड क्वेश्चन काय आता बघा, इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. अगदी तोच काय, लेंथ दिली आहे आणि ब्रेथ दिला. इझी क्वेश्चन आहे. तर आपण लिहून टाकू गिवन. एरिया आपल्याला काढायचा आहे फक्त. तर लेंथ इक्वल टू एल म्हणजे काय होते, लेंथ ऑफ रेक्टँगल किती दिली आहे, 15 सेंटीमीटर. त्यानंतर ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला काय आपला, एरिया ऑफ रेक्टँगल
लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे 15 सेंटीमीटर, ब्रेथ 5. 15 5 75 सेंटीमीटर स्क्वेअर. खाली स्टेटमेंट लिहून टाका की एरिया इक्वल टू 75 सेंटीमीटर स्क्वेअर. अगदी इझी क्वेश्चन होता राईट. फक्त पेरिमीटर आणि एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये कधी कन्फ्यूज नका हो. तसं आपण फॉर्म्युल्याचे पण कन्सेप्ट क्लिअर केले आहे. आणखी एकदा जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल पेरिमीटरचा नक्की बघा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. आपला थर्ड क्वेश्चन काय आता, द एरिया ऑफ रेक्टँगल is 102 square centimeter if its length is 17 centimeter. What is its perimeter? पहा एरिया दिला इथं आणि लेंथ दिली आणि इथे म्हणता की पेरीमीटर काढा. आता तुम्ही म्हणाल की एरियाचे पेरीमीटर कुठून आलं बरोबर आलं, कारण की आधी आपण तो टॉपिक झाला आहे. कारण की हळूहळू पुस्तकवाले पण आपली लेवल वाढवते थोडी थोडी. तर काय आता पहिले जे आहे ते लिहून टाकू आपण. काय गिवन एरिया इज इक्वल टू 10 स्क्वेअर सेंटीमीटर. लेंथ दिली आहे किती आहे 17 सेंटीमीटर. पेरीमीटर काढायचं आहे. पेरीमीटर काढायचं आहे. पेरीमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. पेरीमीटर रेक्टँगल म्हटल्यावर पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय, पेरीमीटर ऑफ rectangle is equal to 2 length plus breadth. राईट. याला इक्वेशन एक देऊन द्या. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढायचं आपल्याला. 2 तर कॉमनच आहे. लेंथ माहिती आहे, ब्रेथ माहिती आहे का नाही माहीत. तर आपल्याला ब्रेथ कुठून माहीत होणार, एरियाच्या फॉर्म्युल्यामधून. एरियाच्या फॉर्म्युल्यामधून. तर पहिले आता एक स्टेप आपण काढून घेऊ. पहिले ब्रेथ काढायचे. एरिया दिला आहे, लेंथ दिली आहे, तर एरिया ऑफ रेक्टँगलच्या फॉर्म्युल्याने आपल्याला ब्रेथ काढता येते. एरिया ऑफ रेक्टँगल आहे ना, रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ 17 सेंटीमीटर, ब्रेथ माहिती नाही, एरिया किती आहे 102. आता इकडे देअरफॉर बी इक्वल टू 102 डिवायडेड बाय 17. 17 6 जा, बीची व्हॅल्यू भेटली 6. 17 6 जा 102 भेटली बीची व्हॅल्यू. पण आपल्याला बी काढायचं का म्हणजे ब्रेथ काढायची का नाही, आपल्याला पेरीमीटर काढायचं. इकडे लिहून टाकू आपण. वर समजा येते ना, इथे लिहून टाका. पुट बी इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. पेरीमीटर काढायचं आहे. पेरीमीटरचा फॉर्म्युला लिहिला आहे आपण, इक्वेशन दिलं आहे. तर बीची व्हॅल्यू किती निघली 6. तर पेरीमीटर ऑफ रेक्टँगल 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. 2 इंटू लेंथची व्हॅल्यू 17 प्लस 6. 17 प्लस 6 23 46 सेंटीमीटर. इथे सेंटीमीटरच येणार कारण की पेरीमीटर काढला आपण, स्क्वेअर काढला का नाही काढला. भेटला आन्सर. आखरी स्टेटमेंट लिहून टाका. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज 46 सेंटीमीटर आहे ना. सरळ घास खायचा नव्हता, उलटा घास खायचा होता. कारण की बघा त्यांनी फक्त सुरुवातीला एरिया दिला होता, लेंथ दिली होती, पेरीमीटर काढायचं होतं. पेरीमीटरसाठी आपल्याला ब्रेथ पण पाहिजे नव्हती. तर आपण पहिले ब्रेथ काढली, नंतर पेरीमीटर काढला. राईट. हळूहळू लेवल वाढते क्वेश्चनची. आता आपण लास्ट क्वेश्चन बघू आपला. आता आपला लास्ट क्वेश्चन काय आहे, इफ द side of a square is tripled, how many times will the area be as compared to the area of the original square? लास्ट एक्सरसाइज मध्ये पण असा सेम क्वेश्चन होता. काय म्हटलंय, जर एक ओरिजिनल स्क्वेअर आहे त्याच्या एरियापेक्षा जर त्याचा साईड त्याच्या ट्रिपल केली तर ओरिजिनल स्क्वेअरच्या एरियापेक्षा तो ट्रिपलवाला जो नवीन स्क्वेअर जो बनणार त्याचा एरिया कितीनी मोठा आहे, किती टाइम्स मोठा आहे म्हणते. तर आपण पहिले लिहून घेऊ. लेट
side of original square, लेट साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स घेऊन घेऊ आपण, आपल्याला माहीत नाही आता एक्स घेऊन घेऊ सेंटीमीटर. त्यानंतर एरिया काढू आपण आता, एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर. एक्स इंटू एक्स, साईड इंटू साईड आहे ना स्क्वेअरचा फॉर्म्युला, तर साईड इंटू, बरं एक लिपिट करूनच टाकू आपण, साईड इंटू साईड म्हणजेच एक्स इंटू एक्स, हे एक्स स्क्वेअर, राईट. एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअरचा फॉर्म्युला झाला. तर त्यानंतर काय म्हणताय त्यांनी, द साईड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, जर त्या साईड ट्रिपल्ड केली तर आता त्या तो काढावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. एक्स आहे, ओरिजिनल स्क्वेअरची साईड किती आहे, एक्स आहे, तर ट्रिपल नंतर 3 इंटू करावं लागेल. तर लेट साईड ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 3x म्हणजे 3x, राईट. साईड भेटली आपल्याला. तर एरिया ऑफ न्यू स्क्वेअर काय झाला, एरिया ऑफ न्यू स्क्वेअर साईड इंटू साईड 3x इंटू, आपण फॉर्म्युला लिहित जाऊ म्हणजे फॉर्म्युला पाठच झाला पाहिजे. साईड इंटू साईड 3x इंटू 3x, 3 इंटू 3 9, एक्स स्क्वेअर एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. तर आपला न्यू एरिया भेटला, एरिया ऑफ न्यू स्क्वेअर भेटला. पण आपल्याला काय सांगायचं, एरिया सांगायचा का नाही, दोघांचा कम्पेअर करून सांगायचं की कितीनी मोठा आहे, म्हणजे किती टाइम्स तो मोठा राहणार. इथे आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर म्हणजे काय होते, एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे काय होते, एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. तर आपण इथे लिहू शकतो, साईडने लिहून टाका. देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू, इथे आपण एक स्टेटमेंट देऊ, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे ते, एरिया ऑफ, इथे देऊनच आहे ना पॉईंट, ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू स्क्वेअर ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. न्यू एरिया किती आहे, नवीन स्क्वेअरचा एरिया किती आहे, 9 टाइम्स ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. तर स्टेटमेंट लिहून टाका खाली, देअरफॉर एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज 9 टाइम्स ऑफ ओरिजिनल स्क्वेअर, राईट. हा झाला आपला लास्ट क्वेश्चन. होप तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस सेट समजलं असेल, आपण इझी वेनी पूर्णपणे सॉल्व केला आहे. तर मित्रांनो, हा आपला प्रॅक्टिस सेट इथे संपतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या मराठीमध्ये शिकवणं आवडत असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला फॉलो करा जर तुम्ही नवीन असेल तर. तसंच आता छान अभ्यास करा. तर आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, समोरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा. तर आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.